नमस्कार. चॅनल बी आणि जे के वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने शेअर कनेक्ट ही आर्थिकदृष्ट्या माहिती देणारी आणि आर्थिकदृष्ट्या आपल्याला विश्लेषण करायला लावणारी वृत्तमालिका याच्या 5व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 4 भागांमध्ये आपण गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार आणि गुंतवणूक कशा पद्धतीने केली तर सर्वसामान्यांचा कमीत कमी नुकसान आणि जास्तीत जास्त फायदा होईल याबाबत आपण पाहिलं आहे. पुढील 3 भागांमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं गुंतवणुकीचे प्रकार त्याचबरोबर कशा पद्धतीनं इन्व्हेस्टमेंटचा ॲपिटाईट असायला पाहिजे, कोणत्या टप्प्यांमध्ये गुंतवणूक करावी, गुंतवणुकीचे नेमके फायदे काय, गोल बेस्ड गुंतवणूक कशा पद्धतीने पुढे न्यावी, जर उत्पन्न कमी असेल तर अशा वेळेस बचत करण्याबरोबरच ते बचतीचे पैसे कशा पद्धतीने ग्रोथ करावेत ह्याबाबत आपण जाणून घेणार आहोत. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतरच आपल्याला खऱ्या अर्थानं प्रगती आणि आर्थिकदृष्ट्या फ्रीडम ज्याला म्हणतो आपण ते मिळू शकतं. हे जाणूनच आपण शेअर कनेक्टच्या ह्या भागामध्ये अनुज पाटील यांच्याकडून पुढील माहिती आपण घेणार आहोत. तुमच्यापैकी प्रत्येकाचं मी जे के वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड तर्फे, जे के ग्रुप तर्फे, बी न्यूज तर्फे आणि RIT तर्फे सगळ्यांचं या आजच्या फायनान्शियल फ्रीडम कसं अचीव करावं या सेशनमध्ये स्वागत करतोय. फायनान्शियल फ्रीडम आपल्यापैकी किती लोकांना अचीव करायची ॲक्च्युअली इच्छा आहे? तुमच्यापैकी प्रत्येकाला खरोखर इच्छा आहे फायनान्शियल फ्रीडम एन्जॉय करण्याची? बरं, चला, कुणाला इच्छा नाही आहे त्याने एक वेळ हात वर करा. काही लोक पहिल्यांदा पण हात वर केलेले नाहीत आणि आता पण हात वर केलेले नाहीत, असे पण काही लोक आहेत. म्हणजे जमलं तर जमलं, झालं तर ठीक आहे, नाही झालं तर काय चाललंय, ठेविल्या अनंती तैसेची राहावे. ओके, जोक्स अपार्ट, आपण पॉईंटवरती येऊया. फायनान्शियल फ्रीडम अचीव करण्यामध्ये काय काय स्टेजेस येतात, काय काय स्टेप्स येतात, त्यावेळेला आपल्याला काय काय ॲक्शन घेणं गरजेचं आहे. फायनान्शियल फ्रीडम अचीव करण्याच्या जर्नीमध्ये कोणकोणते वेगवेगळे फेजेस आहेत, या सगळ्या गोष्टीवरती आपण आज या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. जर्नी सुरू केल्यानंतर इमिजिएट आपण फायनान्शियल फ्रीडम अचीव नाही करू शकत. 3rd स्टेज असणार आहे फायनान्शियल फ्रीडम. फर्स्ट स्टेज येते फायनान्शियल स्टॅबिलिटी. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फायनान्शियल स्टॅबिलिटी अचीव करायची आहे. त्यानंतर 2nd स्टेज येते फायनान्शियल सिक्युरिटी अँड 3rd वन विल बी फायनान्शियल फ्रीडम. 3री स्टेज असणार आहे फायनान्शियल फ्रीडम आणि त्यानंतर 4थी पण एक स्टेज असते विच इज फायनान्शियल अबंडन्स. एक अबंडंट लाईफ तुम्ही जगू शकताय. ही 4 स्टेजेस येतात फायनान्शियल जर्नीमध्ये. आज आपण बोलणार आहे फायनान्शियल फ्रीडमबद्दल. तर ह्या प्रत्येक स्टेजमध्ये होतंय काय, फायनान्शियल स्टॅबिलिटी ही जी स्टेज आहे ती आपण मिळवली असं आपण त्यावेळेला म्हणू शकतोय ज्या वेळेला आपल्याकडे आपल्या 3 ते 6 महिन्याच्या खर्चा एवढी अमाऊंट आपण सेव्ह केलेली असेल, आपल्याकडे तेवढे सेव्हिंग्ज असतील. म्हणजे आपल्या दर महिन्याला तुमचा जेवढा बेसिक खर्च आहे, बेसिक खर्च गुणिले 3 ते 6, म्हणजे 3 ते 6 महिन्याच्या खर्चा एवढे बेसिक एक्सपेन्सेस. बेसिक एक्सपेन्सेस काय आहेत? फूड, क्लोथ्स अँड शेल्टर. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला 3 ते 6 महिन्यात जेवढा खर्च होऊ शकतोय तेवढी अमाऊंट जर आपल्याकडे सेव्हिंग केलेली असेल तर आपण फायनान्शियली स्टेबल आहे असं आपण म्हणू शकतोय. सेकंड आहे फायनान्शियल सिक्युरिटी. when income from your conservation covers your basic expenses and basic lifestyle. Basic expenses and basic lifestyle. फायनान्शियल सिक्युरिटी स्टेजला कॉन्झर्वेशन म्हणजे तुम्ही जमवलेली अमाऊंट. स्टॅबिलिटीमध्ये आपण सेव्हिंग बद्दल बोललोय, पैसे साठवलेत. म्हणजे उदाहरणासाठी आपण घेऊन चालू आहे की महिन्याला 25,000 रुपये तुमचा बेसिक खर्च असेल किंवा महिन्याला 10,000 असेल, वॉट एव्हर जे काय असेल तो. तर 3 ते 6 महिन्याच्या खर्चा एवढी, म्हणजे 30,000 ते 60,000, 10,000 खर्चवाल्यासाठी 30,000 ते 60,000, 25,000 खर्चवाल्यासाठी 75,000 ते 1.5 लाख. ही अमाऊंट सेव्हिंग म्हणतोय मी, सेव्हिंग, इन्कम नाही, सेव्हिंग बाजूला काढून ठेवले, ती फायनान्शियल स्टॅबिलिटी झाली. फायनान्शियल सिक्युरिटीमध्ये तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत, म्हणजे तुम्ही जी वेल्थ कॉन्झर्व्ह केलेली आहे त्याच्यातून येणाऱ्या इन्कममधून, म्हणजे तुम्ही गुंतवलेल्या पैशातून जे रिटर्न्स यायला लागलेत किंवा आपल्या साध्या भाषेत बोलीभाषेत व्याज यायला लागले, त्या व्याजातून जर तुमची बेसिक एक्सपेन्सेसची अमाऊंट
आणि बेसिक लाईफस्टाईलसाठी लागणारी अमाऊंट कॉन्झर्वेशनच्या इन्कममधून येत असेल तर आपण फायनान्शियली सिक्युअर आहे असं आपण म्हणू शकतोय. क्लिअर ह्या दोन्हीतला फरक? फायनान्शियली सुरक्षित कधी आहे आपण? जर मला दर महिन्याला लागणारी बेसिक खर्चाची अमाऊंट आणि माझं बेसिक लाईफस्टाईल, आता बेसिक खर्च काय आहे? अन्न वस्त्र निवारा. बेसिक लाईफस्टाईल काय असणार आहे? औषधावरचा खर्च, शिक्षणावरचा खर्च आणि आपल्याला बेसिक जे काय ट्रान्सपोर्टेशन वगैरे लागतं यासाठीचा खर्च, ही बेसिक लाईफस्टाईल आहे. हा पैसा आपल्या गुंतवणुकीच्या व्याजातून ज्या वेळेला येत असेल त्यावेळेला आपण फायनान्शियली सिक्युअर आहे. ही सेकंड स्टेज आहे. साठवलेला पैसा नाही आहे, साठवलेला पैसा आपण गुंतवलाय आणि गुंतवलेल्या पैशातून ज्या वेळेला रिटर्न्समधून हा खर्च निघायला लागलाय त्यावेळेला आपण फायनान्शियली सिक्युअर आहे. आणि यानंतर थर्ड स्टेज येणार आहे ज्याबद्दल आज आपण बोलायला लागलोय, फायनान्शियल फ्रीडम. ज्या वेळेला तुम्ही तुमचे सगळे एक्सपेन्सेस तुमच्या संपत्तीमधून त्याच्यातून मिळणाऱ्या इन्कममधून कव्हर करताय विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग युअर लाईफस्टाईल. तुमची लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज न करता, तुमची लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज न करता जे काय पैसा लागणार आहे, काटकसर करून नाही, कॉम्प्रोमाइज न करता जो काय पैसा लागणार आहे तो तुमच्या गुंतवणुकीच्या व्याजातून ज्या वेळेला येतोय, दॅट इज फायनान्शियल फ्रीडम. फायनान्शियल फ्रीडम कॉन्सेप्ट क्लिअर झाली? आता पहिल्यांदा कदाचित काही लोकांना हे फायनान्शियल फ्रीडम म्हणजे नेमकं काय माहीत नसेल. आता किती लोकांना इच्छा आहे फायनान्शियल फ्री व्हायची? बेसिक लाईफस्टाईल, बेसिक नीड्स, बेसिक लाईफस्टाईल आणि तुमचं लाईफस्टाईल जे काय तुम्हाला जगायचं आहे, हा सगळा पैसा म्हणजे कशासाठी लागणार आहे? बेसिक लाईफस्टाईल व्यतिरिक्त अजून काय लागतं आपल्याला? रेस्टॉरंट व्हिजिट्स. माझ्याकडे पैसा इन्व्हेस्टेड एवढा आहे की ज्याच्यातून येणारं व्याज मी एन्जॉय करू शकतोय. मला पाहिजे त्या वेळेला पाहिजे त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन मी विथ फॅमिली, विथ फ्रेंड्स, सोलो जे काय असेल मी एन्जॉय करू शकतोय. वेकेशन्स एन्जॉय करू शकतोय त्या वेल्थमधून येणाऱ्या रिटर्न्सवरती. लक्झरी कार एन्जॉय करू शकतोय त्या वेल्थमधून येणाऱ्या रिटर्न्सवरती. दिस इज फायनान्शियल फ्रीडम. किती लोकांची इच्छा आहे हे फायनान्शियल फ्रीडम अचीव करण्याची? आत्ता बऱ्यापैकी सगळ्यांचे हात वर आले. दिस इज फायनान्शियल फ्रीडम. आणि यानंतर चौथी स्टेज येते फायनान्शियल अबंडन्स. व्हेन युअर वेल्थ इज बिग इनफ टू अफोर्ड वॉट एव्हर यू वॉन्ट. तुम्हाला जे पाहिजे ते खरेदी करण्याची आणि ते परवडण्याची ताकद ज्या वेळेला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये येते, दॅट इज फायनान्शियल अबंडन्स. ज्यामध्ये आपल्याला काय लाईफस्टाईल जगता येऊ शकते? एक्झॉटिक लाईफस्टाईल, मल्टिपल इंटरनॅशनल व्हेकेशन्स आणि ड्रीम कार्स. ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्या एवढा ज्या वेळेला आपल्याकडे पोर्टफोलिओ बनेल तो असेल फायनान्शियल अबंडन्स. ही 4 स्टेजेस आहेत: फायनान्शियल स्टॅबिलिटी, फायनान्शियल सिक्युरिटी, फायनान्शियल फ्रीडम अँड देन फायनान्शियल अबंडन्स. हे 4 स्टेजेस आहेत. आता फायनान्शियल फ्रीडम इच्छा तर प्रत्येकाची आहे. प्रत्येकाने आता हात वर केला की यस मला हे फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचं आहे. पण काय खरंच प्रत्येक व्यक्ती फायनान्शियल फ्रीडम लाईफमध्ये अचीव करते? इच्छा असणं वेगळी गोष्ट आहे, रियालिटी वेगळी असते. फक्त इच्छा असून काय होणार नाही आहे. ती जर गोष्ट सत्यात आणायची असेल तर त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. आन्सर वुड बी नो. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर कदाचित नो असू शकतं की प्रत्येक व्यक्ती फायनान्शियल फ्रीडम अचीव नाही करत. एक ॲव्हरेज व्यक्ती वयाची 55 वर्ष पैसा कमवण्यासाठी गरजेचं असणारं शिक्षण घेण्यामध्ये आणि ॲक्च्युअल पैसा कमवण्यामध्ये इन्व्हेस्ट करते. आपल्या आयुष्यातली 55 वर्ष आपण शिक्षण घेण्यामध्ये आणि काम करण्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. शिक्षण कशासाठी घेतोय? की त्या शिक्षणाचा, त्या डिग्रीचा कुठंतरी पुढे जाऊन आपल्याला व्यवसाय करायला, जॉब करायला, म्हणजे इन्कम सोर्स जनरेट करायला त्याचा उपयोग होईल. म्हणजे ते पण इन्कम कमवण्यासाठी तो टाईम द्यायला लागलोय आपण आणि ॲक्च्युअल पैसा कमवण्यासाठी. असे टोटल 55 वर्ष आपण इन्व्हेस्ट करतोय. आयुष्यातला हा 65% भाग, म्हणजे एक व्यक्ती जर 80 ते 85 वर्षाचं आयुष्य जगणार आहे असं आपण जर ॲझ्युम केलं तर 55 वर्ष, 80-85 वर्षातली 55 वर्ष म्हणजे ऑलमोस्ट 65% आयुष्य ज्या वेळेला पैसे कसं कमवायचं हे जर नॉलेज घ्यायला आणि ॲक्च्युअल पैसे कमवायला एखादी व्यक्ती स्पेंड करते, त्यानंतर देखील 20% लोक पण फायनान्शियल फ्रीडम अचीव करत नाहीत. 20% लोक पण फायनान्शियल फ्रीडम अचीव करण्यामध्ये सक्सेसफुल होत नाहीत. बिकॉज
मेजॉरिटी पीपल डोंट नो फ्यू थिंग्स. दोज फ्यू थिंग्स कुठल्या त्या गोष्टी आहेत? दोज फ्यू थिंग्स, because majority people don't know few things, by knowing as well as executing those few things, by knowing अशा काही गोष्टी मेजॉरिटी लोकांना माहीत नाहीत, ज्या माहिती असल्यामुळं ॲज वेल ॲज एक्झिक्युटिंग आणि त्या एक्झिक्यूट केल्यामुळं वन कॅन शुअरली अचीव फायनान्शियल फ्रीडम. एखादी व्यक्ती शुअरली फायनान्शियल फ्रीडम अचीव करू शकते. मेजॉरिटी लोक का करत नाहीत? कारण का कसं करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे हेच बऱ्याच लोकांना माहिती नसतंय. तुम्हाला ती माहिती करून घ्यायची इच्छा आहे? सो आय एम इन द प्रोफेशन, मी एका अशा प्रोफेशनमध्ये आहे जिथे आम्ही लोकांना फायनान्शियली फ्री व्हायला मदत करतोय. आम्ही लोकांना कॅश फ्लो कसा मॅनेज करायचा शिकवतोय, फायनान्शियल प्लॅन करून देतोय, लोकांना हँडहोल्ड सपोर्ट करतोय आणि त्यांना फायनान्शियल फ्रीडमपर्यंत घेऊन जातोय. तुम्हाला वाटतं हे एक चांगलं प्रोफेशन आहे, एक नोबल प्रोफेशन आहे? तुमच्यापैकी कोणाला जर ह्या प्रोफेशनमध्ये करिअर करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी पण आम्ही गायडन्स देऊ शकतोय आम्हाला 1 to 1 भेटल्यानंतर. आता हे जगाचं जाऊ दे, 20% लोकच करतात, 80% लोकांना होतंय होत नाही वगैरे, हे ओव्हरऑल इन जनरल टॉक थोडा बाजूला ठेवूया. आज आपण इथं वेळात वेळ काढून आले तर आपण आपल्या स्वतःबद्दल थोडंसं फोकस करून चर्चा करूया. विल यू अचीव फायनान्शियल फ्रीडम? करायची इच्छा आहे, ठीक आहे. बऱ्याच लोकांना लाईफमधला बराच वेळ इन्व्हेस्ट केल्यानंतर पण होत नाही, हे पण ठीक आहे. आता आपण आपल्याबद्दल बोलूया. तुम्ही फायनान्शियल फ्रीडम अचीव करू शकताय का किंवा करणार का? येस ऑर नो, दोनच उत्तर आहे, तिसरं काय याच्यामध्ये उत्तर नाही. एकतर येस किंवा नो. इफ यस, जर तुमचं उत्तर येस असेल, हाऊ, कसं करणार? आणि काही लोकांनी आता इथं मोटिवेशनमध्ये यस बोललेलं असणार आहे, मनातल्या मनात नाही आलेलं असणार आहे. इफ नो, व्हाय? जर यस जर करणार असाल तर कसं करणार? जर करणार नाही आहे तर का करणार नाही आहे, का नाही होणार? ह्या प्रश्नाची उत्तरं आज आपण समजून घेऊया. तुम्हाला काही क्वेश्चन विचारू शकतोय मी? व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन? तुमचं शिक्षण काय आहे? ॲव्हरेज कुणाचं ग्रॅज्युएशन असेल, कुणाचा डिप्लोमा झाला असेल, कुणाचं मास्टर ग्रॅज्युएशन असेल, कोण इंजिनिअरिंग केलेलं असेल. वेगवेगळ्या प्रोफेशनमधले वेगवेगळ्या क्वालिफिकेशन लेवलचे आपण इथं आज एकत्र जमलोय. चला, ऑलमोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे प्रत्येकाचा. आता त्यांना माझा दुसरा प्रश्न आहे, 12वी कंप्लीट केले तुम्ही? ज्यांचा डिप्लोमा झाला आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे, ज्यांचं मास्टर ग्रॅज्युएशन झालं आहे, HSC कंप्लीट केलं आहे? हे काय क्वेश्चन आहे? 10th कंप्लीट केलं आहे? HSC केलं आहे, बरोबर आहे. SSC केले? केलेलंच असणार आहे. आता यातलं पहिल्यांदा काय केलं तुम्ही? पहिल्यांदा SSC केली, HSC केली, का डायरेक्ट MBA वगैरे केलं, काय BEची डिग्री घेतली, MTech केलं, BTech केलं, काय केलं? पहिल्यांदा SSC, त्याच्यानंतर HSC, त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन, मास्टर ग्रॅज्युएशन. ही एक प्रोसेस आहे, ही एक सिस्टम आहे. आज जर मला टाय लावायचा आहे तर पहिल्यांदा मला शर्ट घालायला पाहिजे, मग त्याच्यावरती टाय लावायला पाहिजे, मग त्याच्यावरती ब्लेझर घालायला पाहिजे. जर मी हे उलटा कार्यक्रम करून तुमच्यासमोर आज इथं उभारलो, आधी ब्लेझर घातलाय, त्याच्यावरती टाय लावलाय, त्याच्यावरती उलटा शर्ट घातलाय, तर हे फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम नाही वाटणार, एखादा सर्कस वाटणार. येस ऑर नो? तर लाईफमध्ये एक सिक्वेन्स आहे प्रत्येक गोष्टीला, तसंच फायनान्शियल फ्रीडम अचीव करायला पण सिक्वेन्स आहे. चॅनल बी आणि JK वेल्थ यांच्या वतीनं सुरू असलेल्या शेअर कनेक्ट या वृत्तमालिकेला सर्वसामान्यांतून मिळणारा प्रतिसाद पाहता आम्ही ह्याचे आणखीन काही भाग प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी शेअर कनेक्ट चॅनल बी वरही दिसतं आणि सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरही आपण हे पाहू शकतो.